गुड मॉर्निंग. मी ऋतुजा आणि आजपासून मी असं ठरवलं की डेली व्लॉग्स करायचं. सो लेट्स सी आज दिवसभरात काय होतं आहे. माझी सकाळ बघून तरी म्हणजे माझा मूड बघून तरी मला वाटत नाही मी काही करेन. माझा दिवस असाच जाणार आहे आळशीपणामध्ये. पण लेट्स सी. सो मी फ्रेश झाले, पहिल्यांदा फ्रेश झाले, ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर मी माझं युनिफॉर्मचं जे पार्सल आलं होतं तर ते ओपन करून बघितलं. तर ना न्यू इयर येण्यासाठी राहिलेत आता काही दिवस, 30 दिवस. सो मी असं ठरवलं आहे की मी डेली व्लॉग्स बनवणार आहे. ॲटलिस्ट मला स्वतःला डिसिप्लिन येण्यासाठी तरी का होईना बनवणार आहे. सो लेट्स सी. तर माझा आजच्या दिवसाचं काहीच प्लॅनिंग नाही आहे. जास्तीत जास्त करून मे बी मी रूममध्येच असेल असं मला वाटतंय तरी, बट आय डोंट नो. आणि तुम्ही बघताय ना मी किती स्ट्रगल करते हे युनिफॉर्मचं पार्सल ओपन करायला. माय गॉड, मला ते असं सरळ पद्धतीने फाडताही येत नव्हतं कारण मला परत त्याच्यामध्ये ते सगळं ठेवायचं होतं त्यामुळे. आणि हां, तर एअरलाईनमध्ये आपल्याला म्हणजे आमच्या एअरलाईनमध्ये तरी वर्षाला म्हणजे 1 इयर झालं की असे युनिफॉर्म आम्हाला रिटर्न येत असतात. सो हा एक प्रॉब्लेम नाही आहे. आणि काय आता एव्हिएशनबद्दलची जर्नी किंवा जे काही असेल ते तर डेली व्लॉग्समधून समजणारच आहे. बट आय होप मला म्हणजे मी करेल, म्हणजे मी असं ठरवलं आहे ना की मी करेल डेली व्लॉग, ते मी करेल. बिकॉज बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत जसं एक्सरसाइज किंवा हे ते असं मी ठरवते, मी 2-4 दिवस करते आणि देन मी नाही करत. सो आय डोंट नो, आय एम जस्ट होपिंग फॉर द बेस्ट, सिरियसली. सो बघू आता काय काय होतं आहे. आणि आजचा दिवस तर माझा पूर्ण निवांत गेला आहे. सो न्यू मंथ चालू झालं आहे, न्यू रोस्टर आलं आहे. तर बघूयात आता काय काय होतं आहे. देन मला हे सगळं युनिफॉर्म बघण्यातच माझा थोडा वेळ गेला. त्यानंतर मी निवांत आराम केला, झोपले. त्याच्यानंतर मग काय इकडे तिकडे टाईमपास केला आणि ऑफकोर्स इथेच माझा व्लॉग संपतो आहे. बिकॉज मला खरंच समजत नाही मी नेमकं काय बोलू, काय करू. बिकॉज मी सेमच काम करते. आय डोंट नो. लेट्स सी. ट्राय तर केलं आहे खूप दिवसांपासून. असं होतं की यार मला भरपूर बडबडायची सवय आहे आणि दरवेळेला असं असतं की आपण कंटिन्यू नाही लोकांसमोर बडबडत राहू शकत. सो आता बघू, हे जे ॲक्च्युली माझ्यासाठी सुरू केलं आहे, सो बघूयात कसं कसं होतं आहे. आणि काही नाही, एवढंच बस. आजचा दिवस माझा नॉर्मल डे होता. ॲज अ नॉर्मल डे, डे 1 नॉर्मल डे. खास असं काहीच नाही, निवांतपणे रेस्ट केली, मेन जे आपल्याला हवं असतं. बिकॉज आपण पूर्ण वीक काम करत असतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एकच दिवस मिळतो आणि त्याच्यात पण जर आपण काय बोलतात गडबड केली तर मग काय उपयोग आहे ना. तो रेस्ट पिरियड आहे. सो त्याच्यामुळे मी रेस्ट केली आरामात दिवसभर. आणि मग काही तेवढंच, दॅट्स ऑल. तर ॲक्च्युली मी ठरवलं होतं की आजपासून डेली व्लॉग्स करायचं. ओके. सो मी सकाळी उठले आणि वीक ऑफ असल्यामुळे मी कुठे बाहेरच गेले नाही. मी दिवसभर रूममध्येच होते. आणि हे जे म्हणजे ज्या लोकांचं लाईफ असं नॉर्मल चाललं ना की हां जॉबला जा, या, झोपा, त्यांना हे कळू शकतं. सो माझ्याकडे आज काहीच नव्हतं. सो आय गेस माझा पहिला व्लॉग आहे त्यामुळे की काही माहीत नाही, पण हा असा इथेच एंड होतो आहे. आणि उद्या मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे लवकर झोपावं लागणार आहे. सो लेट्स सी उद्या काय होतं आहे. अँड आय होप माझे डेली व्लॉगचं जे मी ठरवलं मी करणार हे होईल. आय एम जस्ट होपिंग. बिकॉज मी खूप जास्त आळशी पण नाही असं म्हणू शकत स्वतःलाच, पण आहे मला कंटाळा आला तर मग मी बोलते राहू दे राहू दे असं होतं. सो लेट्स सी. बाय बाय.